नमस्कार मंडळी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. लक्षात आलंच असेल, आज मी गुरुपौर्णिमेची माहिती देते आहे. 29 जुलै म्हणजे आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा येत आहे. यालाच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात, पण गुरुपौर्णिमेला जास्त महत्त्व दिलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये, कठीण प्रसंगामध्ये, अडीअडचणीच्या वेळी आपल्याला नेहमी मदत करणारा म्हणजे आपला गुरु. आईप्रमाणे, आई आपला पहिला गुरु आहे, पण आईप्रमाणे आपला नेहमी हात धरून ठेवणारा आपला गुरु, त्याची सेवा किंवा त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस हा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. तर गुरुपौर्णिमेला सेवा कशा पद्धतीने केली तर ती फलदायी ठरवू शकते, त्याचा खूप सुंदर अनुभव तुम्हाला अनुभवता येऊ शकतो. याच्याबद्दलचीच माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर सर्वात प्रथम मी सांगेल, आपल्याला गुरुतत्व ज्याला म्हटलं जातं त्याला आपण म्हणू शकतो गुरुदेव दत्तात्रय किंवा श्री स्वामी समर्थ यांच्या सेवेला या दिवशी खास महत्त्व आहे. तर त्यांच्याबद्दल काय करता येईल आपल्याला सेवा, याचीच माहिती या पूर्ण व्हिडिओमध्ये मी देत आहे. तर तुम्ही त्या दिवशी गुरुचरित्राचं पारायण करू शकता. स्वामींचं श्री स्वामी समर्थ सारामृत आहे ते वाचू शकता. त्यांचं नामजप करू शकता, ध्यान करू शकता, नामस्मरण करू शकता. त्याचबरोबर 21 दिवस म्हणजे साधारणपणे 9 जुलैपासून ते आपल्या 29 जुलैपर्यंत 21 दिवसांचे पारायणसुद्धा करू शकता. तर ते पारायण कसं करायचं याबद्दल डिटेल माहिती मी तुम्हाला आज देते आहे. जर तुम्हाला 21 दिवसाचं पारायण करायचं असेल तर 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत 21 दिवस येतात. तर त्या दिवशी तुम्हाला एक या पद्धतीनं म्हणजे 21 दिवसामध्ये एक रोज एक अध्याय या पद्धतीने एक पारायण पूर्ण करू शकता. 21 प्रत्येक दिवशी 21 अध्याय असं पूर्ण पारायण, असे 21 पारायणसुद्धा तुम्ही पूर्ण करू शकता. त्याची समाप्ती 29 जुलैला होणार आहे. तर तुम्हाला हे जर शक्य नसेल तर आपण 7 दिवसांचं सुद्धा पारायण करू शकता. 7 दिवसांचं पारायण कधी सुरू कराल तर साधारणपणे 23 जुलैला आपण पारायणाची सुरुवात करू. आता 7 पारायणं म्हणजे कशी येणार, 21 अध्याय 7 दिवसांमध्ये करायची म्हणजे आपली 7 पारायणं होणार. हे जर शक्य नसेल तर 3 अध्याय प्रत्येक दिवशी 7 दिवसांमध्ये करायची म्हणजे आपलं एक पारायण पूर्ण होणार. हे जर शक्य नसेल तर आपण 3 दिवसांचे सुद्धा पारायण करू शकतो. आता 3 दिवसांचे पारायण म्हणजे निश्चितपणे 27 तारखेला चालू होणार, 29 तारखेला संपणार. तर 21 अध्याय 3 दिवसामध्ये पूर्ण करायचे आहेत म्हणजे आपले 3 पारायणं होतील. हे जर शक्य नसतील तर 7 अध्याय 3 दिवसांमध्ये पूर्ण करायचं, तर एक पारायण आपलं पूर्ण होणार आहे. आता हे सुद्धा ज्यांना जमणार नाही आहे त्यांना मग आपल्याला शेवटचा जो दिवस आहे 29 जुलैचा शेवटचा जो गुरुपौर्णिमेचा दिवस आहे त्या दिवशी पूर्णपणे तुम्ही एका बैठकीमध्ये 21 अध्यायांचं पारायण म्हणजे एक पारायण पूर्ण करू शकता. आता हे सुद्धा केल्यावर सुद्धा तुम्हाला त्याच्यात निश्चितपणे तुम्हाला ह्याच्यातून काय फलप्राप्ती होणार आहे, काय फळ मिळणार आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे मानसिक शांतता मिळणार आहे, घरामध्ये तुम्हाला संतुलित वातावरण मिळणार आहे, छान ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे. निश्चितपणे तुमच्या ज्या काय अडचणी, आपण संकल्प जेव्हा सोडतो त्यावेळेला ज्या काय अडचणी स्वामींपुढे मांडणार आहे किंवा गुरुदेव दत्तात्रयांसमोर मांडणार आहे त्या अडचणींमध्ये तुम्हाला निश्चितपणे मार्ग सापडेल. आणि आपण म्हणतो ना, गुरु कसा अंधारातून प्रकाशाकडे आपल्याला घेऊन जातो त्याचा तुम्हाला निश्चितपणे अनुभव येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही गुरुपौर्णिमा साजरी करा. आपल्या गुरुप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करा. स्वामींना किंवा आपल्या गुरुदेव दत्तात्रयांना चाफ्याची फुलं अर्पण करा. त्यांच्या आवडीचा जो काही नैवेद्य आहे तो घरी बनवा आणि खूप छान पद्धतीने साजरी करा. तर मी अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देत आहे. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.